ओ भाई साहब, अरे अरे अरे। निसर्ग जेव्हा रौद्ररूप दाखवतो तेव्हा त्याच्या समोर कुणीच टिकू शकत नाही। देशातील अनेक राज्यात निसर्गाचं विकराळ रूप पाहायला मिळतंय। अनेक गावं बुडालेली आहेत, पुलं तुटलेले आहेत, रस्ते देखील वाहून गेलेले आहेत। या नैसर्गिक संकटात अनेक लोकांचा मृत्यू झालाय। नैसर्गिक प्रकोपामुळे जेव्हा विध्वंस सुरू असतो तेव्हा त्यात माणूस अडकण्याची चूक करत नाही, पण काही लोक नको ते धाडस करतात आणि स्वतःचा जीव धोक्यात घालतात, मोठं साहस दाखवण्याचा प्रयत्न करतात। सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय। यात सगळी चूक ही कार चालकाची आहे। नक्की असं काय घडलंय या व्हिडिओमध्ये सविस्तर बातमी पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनलला YouTube वरती सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती फॉलो केलं नसेल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा। तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण चूक ही SUV चालकाची आहे। पाण्याच्या वेगवान प्रवाहात जीप चालवण्याचं धाडस अंगाशी आलंय। जीपसह तो वाहून गेलाय। ही घटना मोहालीच्या नायगावमधील माजरी येथील आहे। मुसळधार पावसामुळे संपूर्ण गावात पाणी भरलं होतं, रस्ते सुद्धा बुडून गेले होते। गावाला समुद्राचं रूप प्राप्त झालेलं। पाणी खूप फोर्सनं वाहत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय। पाणी इतक्या जोरात वाहत असताना एक व्यक्ती आपली SUV गाडी घेऊन निघतो। आरामात आपण दुसऱ्या टोकाला पोहोचू असं त्याला वाटतं, पण त्याचा अंदाज चुकीचा असतो। पाण्याच्या वेगवान प्रवाहात तो गाडीसह वाहून गेलाय। आसपासचे लोक पाहण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नव्हते, कारण या ठिकाणी पाण्याचा प्रवाह प्रचंड होता। हा खतरनाक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरती शेअर करण्यात आलेला आहे। युजरनं कॅप्शन मध्ये लिहिलेलं आहे, फिरकी सुद्धा घेतलेली आहे। थार खरेदी करण्याची एकमेव डोकं गहाण ठेवावं लागेल। अवघ्या 23 सेकंदाचा हा व्हिडिओ 1.3 मिलियन म्हणजेच 13 लाख वेळा पाहण्यात आलेला आहे। 10,000 लोकांनी हा व्हिडिओ लाईक केलाय। हा व्हिडिओ पाहून युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत। एका युजरनं अशी कमेंट केली आहे, खूप चांगलं झालं, थेट नरकात गेले। तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, आजकाल गुडघ्यामध्ये लोकांचा मेंदू आहे। तर तिसऱ्या युजरनं कवितेच्या अंदाजात कमेंट केली आहे, थार न हो पई पार, पाणी में डूब गई जार जार, अब समजेंगे ये गवार, असं गाणं म्हणत त्यानं आपली कमेंट या ठिकाणी पोस्ट केलेली आहे।